फ्रेडोक्स 100 कडून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो सनी. खूप चांगला एक वेगवान गोलंदाज मानला जातो. चांगला पेस आहे त्यांच्याकडे. तर त्यांचा सामना करतील किरण. पहिला चेंडू एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तिथे एक सुरेख अशी धाव म्हणता येईल आणि धावसंख्या 1 ने वाढते. पहिल्या चेंडूवर 1 धाव, एक चेंडू 1 धाव. आणि पाहूया पुढचा चेंडू. सनी यांचा सामना करतील ते आशिष. आणि हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा, तितकाच चांगला वेग सुद्धा होता ह्या चेंडूला. आणि आशिष यांना कुठे थोडासा चेंडू समजल्याने निर्धावाचा चेंडू म्हणता येईल. 2 चेंडू मागे आतापर्यंत 1 धावा जमा करतोय तो फ्रेडकॅन जेल संघ. पुन्हा एकदा तिथे गडी बाद होताना दिसतोय. मोठा मासा जाळ्यात फसलेला दिसतोय. सनी यांची खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव. तर न्यू बॅट्समन प्रथम. आणि पाहूया सनी यांचा चौथा चेंडू, पहिल्या षटकातील चौथा चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतात ते सनी. हा एक वाईट पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धाव म्हणता येईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 2. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अंपायरनी नो घोषित केलेला आहे. तर कुठेतरी थोडीशी लाईन लेंथ चुकत असताना सनी. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या होते ती 3. पाहूया पुढच्या चेंडू मागे त्यांची काय रणनीती असेल, कुठल्या पद्धतीचा चेंडू टाकायचा आहे त्यांना, परंतु तितकाच चेंडू काय ते टाकू शकत नाही. पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील ते प्रथम. आणि हा एक ब्लॉक ऑन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु विनीत यांचा खूप सुरेख तिथे क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तेवढी चांगली फेकी सुद्धा होती. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 4. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले. धावसंख्या होते ती 4. तर पाहूया पुढचा चेंडू. कालच्या दिवसातला हिरो किरण ह्यांनी अर्धशतक झळकावला होता. आजच्या दिवसामध्ये किती चांगली कामगिरी करतात ते पाहूया. ओ हो, खूपच सुरेख असा चेंडू म्हणता येईल. तितकाच चांगला ड्राईव्ह होता, स्ट्रेट ड्राईव्ह. आणि तितकंच 2 धावा पळून सुद्धा काढलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल किरण आणि प्रथम या दोघांमध्ये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन मार्फत. दर्शन हे नेहमी मानले जातात एक अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं चांगल्याकडून क्षेत्ररक्षण केले जाते. तसंच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा तितकंच चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी सुद्धा करतात. मागच्या वर्षी तर पूर्ण त्यांनी गाजवलं होतं. एक चांगली खेळी सुद्धा केली होती. पाहूया हा पुन्हा एकदा नो पद्धतीचा चेंडू. तर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. आणि हा पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. तर किरण यांना खूप मोठी संधी आहे पुढच्या चेंडू मागे. आणि मोठा फटका खेळलाय, पण तिथे पाहूया विनीत हे थोडंसं कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. किरण यांचा खूप चांगला फटका म्हणता येईल. अजून पाहिजे तितकं चांगलं बॅटला कनेक्ट होत नाहीये बॉल त्यांच्या, परंतु आता थोडेसे सेट झालेले दिसताना
फ्रेडून प्रीमियर लीगचा आज हा शेवटचा दिवस, खूप चांगल्या पद्धतीचा हा पार पडत असतानाचा दिवस, फायनलचा दिवस. पाहूया कोण शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, कोण फायनल विन होईल. सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे त्या ट्रॉफीकडे, चमचमणारी ही ट्रॉफी आणि तितकेच चांगले प्राइज सुद्धा आहेत मॅच मध्ये. तर पाहूया कोण मानकरी ठरेल ह्या टुर्नामेंटचा. इतकी चांगली संधी फ्रेडून प्रीमियर लीग कडून. प्रत्येक खेळाडूंना एक आपली संधी आहे की आपण आपल्याला स्वतःला प्रूव्ह करून दाखवू शकतो. तर पाहूया पुढचं षटक घेऊन येतील ते दर्शन आणि सामना करतील ते प्रथम. तर दोन्ही संघ तितके बलाढ्य मानले जातात. दोन्ही संघांकडे तितकीच ताकद आहे की आपण मॅच विन करू शकतो. पाहूया पुढचा चेंडू आणि एकदा पुन्हा लेग साइडला खेळून काढलेला हा पड्डू. तिथे उत्कर्ष हे चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करत असताना तितकाच चांगला थ्रो सुद्धा आहे त्यांच्याकडून. एक चांगले पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये समालोचक सुद्धा आहेत, खूप नाव आहे त्यांचं, चांगला गोड आवाज आहे आणि आता ते क्रिकेट खेळताना दिसतात. आणि तिथे पाहूया कॅच ड्रॉप होताना दिसतोय. एक मोठा जीवदान म्हणावं लागेल किरणसाठी. एक चांगली संधी होती किरणला बाद करून एक आपण तर पाहूया पुढचा चेंडू आणि एक स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. तिथे बॅटची कडा घेऊन बॉल जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 14. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या होते 14. आणि आणि पहिला सेमीफायनल जो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला तो फ्रेडकल 500 संघ. आणि इथे सुद्धा ह्या सामन्यामधून एक सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल तो संघ फ्रेडॉक्स 100 आणि फ्रेडकॅन जेल मधून. हा ह्याच्यातून जो विन होईल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर दर्शन यांचा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत परंतु फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय तो दर्शन. खूप सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल दर्शन यांच्याकडून. चांगली बॉलिंग टाकली जाते, ब्लॉक ऑन पद्धतीचे चेंडू टाकले जातात. किरण यांना काही समजून देत नाही. पाहूया पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करतील ते प्रथम आणि हा उंच गेलेला फटका. तिथे पाहूया 2 धावून काढतात की 3, परंतु 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 17. खूप चांगली गोलंदाजी केली दर्शन यांनी. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. 17 2 षटकाच्या तर धावसंख्या ती 17. आणि आता उर्वरित 3 षटके शिल्लक. पाहूया तिसरा गोलंदाज आहे तो मयंक. आणि आपल्या संघाला एक चांगली धावा जर बनवायच्या असतील तर चांगले मोठे फटके खेळावे लागतील. किरण यांच्यावर मोठी जबाबदारी. तर पाहूया पुढचं षटक घेऊन येते मयंक. सामना करतील ते किरण. आणि हा एक निर्धाव असा चेंडू म्हणता येईल कारण की कुठेतरी बॅट्समॅनने थोडी हरकत केली होती त्याच्यामुळे. आणि पुन्हा एकदा हा जातोय तो चौकार. तिथे कॅच होता परंतु तितका चांगला काय अंदाज
घेऊ शकले नाही. आणि पुन्हा एकदा किरण यांना 2 जीवदान मिळालेले आहेत. धावसंख्या होते ती 21. आत्तापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या होते 21. कुठेतरी किरण यांना चांगली एक संधी मिळते. 2 जीवदान मिळालेले आहेत आत्तापर्यंत. दोन्ही इझी कॅच ड्रॉप झालेले आहेत. आणि मी म्हणतो की जर कॅच तुम्ही ड्रॉप करता तर कुठेतरी तुमची मॅच हातातून थोडीशी निसटते. तर चांगले कॅचेस घ्या, चांगली फिल्डिंग करा, तुमच्या टीमला जिंकवायचा प्रयत्न करा. पाहूया पुढचा चेंडू. मयंक यांचा सामना करतील पुन्हा एकदा किरण. हो हो हो, खूप सुरेख असा फटका म्हणता येईल. पॉइंटच्या दिशेने हा खेळलेला षटकार, खूप सुरेख फटका. आजच्या दिवसातील हा देखणा फटका म्हणता येईल किरण यांच्या बॅटमधून. इथे कॅच ड्रॉप झाला आणि पुढच्या चेंडूवर हा षटकार सुद्धा मारला. धावसंख्या होते ती 27. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा किरण. आणि तिथे पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बॉल जातोय. तिथे बॉलच्या मागे धावताना दिसतो. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. आतापर्यंत 4 चेंडूच्या खेळ संपतोय आणि धावसंख्या होते ती 29. पाहूया उर्वरित 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. किरण हे अजून 2 चेंडू मागे किती धावा जमा करतात पाहूया आपण. आणि पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. तिथे चौकार. धावसंख्या क्षेत्ररक्षण होतंय आणि धावसंख्या ही वाढताना दिसते. किरण हे चांगल्या पद्धतीचे बॅटिंग करत असताना पाहूया शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. खूप सुरेख असा चेंडू मयंक कडून. आणि तिथे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 34 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34. गणबाई मोगरा गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी, गणबाई मोगरा गणाची झाडी. पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई, पाणी घाली ती गौराबाई. हळदी कुंकूला माझ्या मोरी. तर चला दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील ते दर्शन पुन्हा एकदा. आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतील ते किरण. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि तिथे खूप सुरेख असा फटका मारता येईल किरणच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने. आणि धावसंख्या 6 ने वाढते.
चेंडू म्हणता येईल दर्शन कडून. किरण यांना काही समजलं नाही तर पाहूया इथे उत्कर्ष हे फिल्डिंग करत असताना इतकं चांगल्या गोड पद्धतीचं समालोचन देत असतात. ते नेहमी आपण वारंवार बघतो त्यांना पालघर जिल्ह्यांमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. तर एक षटकार लागल्यानंतर त्याने 2 चेंडू निर्धाव टाकले. दर्शनकडे तितकी चांगली कला आहे की ते कमबॅक करू शकतात. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात हुकलेले आहेत आणि तिथे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 41. आणि आता चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तर पाहूया तिथे प्रथम आणि तिथे गडी बाद होतोय धाव LB च्या रूपामध्ये. आणि चांगला स्कोर म्हणता येईल. शेवटचं षटक आहे त्याच्यामध्ये किती धावा जमावता येतील. किरण हे स्वतः बॅटिंगसाठी आहेत. त्यांना माहीत आहे जर आपल्या टीमला जिंकवायचं आहे तर मला तिथे राहणं गरजेचं आहे. मी मोठे फटके मारू शकतो आणि त्यांचं टार्गेट असेल की मिनिमम ह्या षटकामध्ये आपण 12 ते 15 धावा जमा करू आणि एक चांगल्या कुठेतरी स्कोर आपण सेफ झोनमध्ये आपल्या टीमला एक कन्वर्ट करू, अशी त्यांची एक रणनीती असेल. तर शेवटचा गोलंदाज असेल तो विनीत आणि किरण हे सेट बॅट्समन आहेत. स्वतःच्या 31 धावांवर खेळतोय तो किरण. पुन्हा एकदा त्यांना शेवटच्या षटकामध्ये चांगली खेळी करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 41. तर पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय तो विनीत. सामना करतील ते किरण. चला तर घाई करा थोडीशी. ओ हो ती खूप मोठा षटकार म्हणता येईल किरण यांच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं किरणला 2 जीवदान दिले परंतु त्याने इतकी चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत आपण तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा षटकार मारतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 47. पहिल्या चेंडूवर षटकार मारताना दिसतोय तो किरण. आणि तिथे कमबॅक करताना दिसतोय तो विनीत. घडी बाद होतोय किरण. की बिस्किट वर्सेस प्रेयोसी पॉवर. तर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. टॉस होणार आहे थोड्याच वेळात. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आत येताना दिसतोय अमोल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. चांगली संधी आहे त्यांच्याकडे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. जितक्या पण धावा जमा करता येतील तितक्या धावा घेऊ असाच विचाराने ते मैदानाच्या आतमध्ये आले असतील. तर पाहूया किती चांगली खेळी करतात आपल्या संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू. विनीत यांचा सामना करतील ते.
आणि तिथे पाहूया चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडताना दिसतोय. तिथे दोन धावा धावून काढल्या जातात. एक धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 49. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया 3 चेंडू मागे किती धावा जमा करतात. आणि हा एक वाईट पद्धतीचा चेंडू मानला जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 50 धावा जमा केलेल्या आहेत त्या फ्रेक्कॅन जेल संघाने. चांगला एक रन जमा केलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा एक निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. विनीत यांच्याकडून चांगली गोलंदाजी म्हणता येईल. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि निर्धाव असे चेंडू टाकले जातात. बॅट्समन यांना काही समजत नाही. आणि आत्ता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 50. आतापर्यंत 50 धावा जमा केलेल्या आहेत त्या फ्रेडकॅल जेल संघाने. आणि पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव बनता येईल. थोड्याशा एक्स्ट्रा रन्स ह्यांनी खर्च केल्या. कुठेतरी ते शेवटला आपल्याला आठवते की आपण एक्स्ट्रा रन नको द्यायला होत्या. परंतु पाहूया आता धावसंख्या होते ती 51. शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. इतका काय फायदा उचलू शकले नाही. पाहूया किती धावा जमा करतात. तिथे मयंक याने केलेला थ्रो. आणि तिथे गडी बाद होतो धावचीच्या रूपामध्ये. 2 धावा धावून काढलेल्या. धावसंख्या होते ती 53 ऑन बोर्ड. 54चं टार्गेट असेल. थँक्यू डीजे. तर स्नॅकी बिस्किट वर्सेस प्रेयोसी पॉवर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. तुमचं टॉस होतोय लगेचच. कारण की आपल्याकडे आजच्या दिवसात टाइम खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सामने पार पाडायचे आहेत चांगल्या पद्धतीचे. तर थोडंसं प्रोत्साहन करावं लागेल सर्वच टीमला. थोडंसं टाइम मॅनेज करावं लागेल. जिथे आपण एक्स्ट्रा टाइम घेतो थोडंसं कुठेतरी कमी करावं लागेल. तर आपले सामने चांगल्या पद्धतीचे पार पडतील. स्नॅकी बिस्किट संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर चला फ्रेडकॅन जेल संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. फ्रेकॅन जेलने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकरात लवकर. तर इथे टॉस झालेला आहे. टॉस विन होतोय तो प्रोडक्शन प्रेयोसी पॉवर संघाने टॉस विन झालेला आहे. तर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे प्रथम. तर आणि इथे महाजन सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फ्रेकॅन जेल संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. थोडीशी घाई करा. आणि फ्रेडॉक्स संघाने आपले 2 फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत लगेचच. आणि हा दुसरा सामना रमताना
दिसतोय. ह्यामधून जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर दोन्ही संघासाठी तितकाच मोठा सामना असेल. नॉकआउटचा गेम आहे. दोन्ही संघाला माहीत आहे की आपल्याला हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा, तर आपल्याला चांगली खेळी करावी लागेल, चांगले एफर्ट्स द्यावे लागतील, चांगली बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग कॅचिंग करावी लागेल, तर आपला संघ हा थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकतो. फ्रेक्कॅन जेलचा एक 12वा खेळाडू इथे लवकरच उपस्थित करून द्यायचा आहे. चला तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, थोडीशी घाई करा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे सामने जर पार पाडायचे आहेत तर थोडीशी घाई करा, जेणेकरून संध्याकाळचे सेमीफायनल फायनलचे मॅच हे आपण चांगल्या पद्धतीचे करू शकतील. तर दोन्ही फलंदाज मध्ये येत असताना फ्रेडॉक्स 100 आहे. अजून सुद्धा चांगले खेळाडू आहे त्या टीम मध्ये आणि तितकीच बॉलिंग लाईन सुद्धा फ्रेक्कॅन जेल संघांकडे सुद्धा आहे. चला तर मॅच स्टार्ट करायचे लगेचच. पहिली गोलंदाजी घेऊन येतोय तो फैजल, सामना करतील ते सनी. आणि पहिला चेंडू फैजल यांचा सामना करतील ते सनी. ओ हो, पहिला चेंडू पहिला षटकार आणि पहिला चेंडू मागे पहिला षटकार लगावलाय. दुसरा चेंडू आणि एक धावा. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते ती 7. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेल्या धावसंख्या होते ती 7. आणि आता स्ट्राईकला असतील ते मयंक. मयंक हे लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे की आपण मोठे फटके खेळू शकतात, षटकाराच्या दिशेने मारू शकतात. चला आता फैजल यांचा तिसरा चेंडू, सामना करतील ते मयंक. आणि आखूड पद्धतीचा हा चेंडू, पुन्हा एकदा 4 धावाने धावसंख्या होते ती 11. सिरीज का सुनाय का पुन्हा एकदा तिथे खूप सुरेख असा फटका, तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणता येईल. आणि धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते ती 12. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या होते ती 12. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना सनी आणि मयंक. पाहूया 5वा चेंडू, स्टेट ड्राईव्ह म्हणता येईल तिथे. पाहूया फील्ड करताना किती धावा जमा करतात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 13. आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक.
तर शेवटच्या चेंडू मागे किती धावा जमा करतात ते मयंक पाहूया. हो, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला तो फैजल यांच्या मार्फत आणि मयंक यांना काही समजला नाही. तर नवीन गोलंदाज येतोय तो निलेश. दुसरं षटक घेऊन आलेला निलेश, त्यांचा सामना करतील ते सनी. आणि अजूनही 24 चेंडू मागे 41 धावा जमा करायच्या आहेत त्या फ्रेडॉक्स संघाला. चोवीस चेंडू 41 धावा असं समीकरण. आणि पाहूया पुढचा चेंडू. सनी ह्यांचा खूपच सुरेख फटका म्हणता येईल. 6 धावेने धावसंख्या वाढते ती 19. आणि कुठेतरी थोडंसं रनअप चुकताना दिसतात ते निलेश. तर पाहूया पुढचा चेंडू. निलेश यांचा सामना करतील ते सनी. सनी हे खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसतात. 2 षटकार मारलेत त्यांनी आतापर्यंत. पाहूया पुढचा चेंडू. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो, तितका काही फायदा उचलू शकले नाही आणि गडी बाद होतोय. मोठा मासा जाळ्यात फसताना दिसतोय. चला तर पुढचा चेंडू घेऊन येतील निलेश आणि दर्शन. दर्शन याने एक हळूवार पद्धतीने खेळून काढलेला हा फटका. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 20. आतापर्यंत 20 धावा जमा केल्यात. सनी यांनी चांगली बॅटिंग केली होती, परंतु स्वतःचा विकेट सुद्धा त्यांनी गमावला. आणि आता जबाबदारी असेल ती मयंकानी दर्शनवर. खूप मोठी जबाबदारी. अजूनही आपल्याला 54 धावा जमवायच्या आहेत आपल्या संघाला, जर थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर. पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील मयंक. आणि अजून त्यांच्याकडे बॅटिंग लाईन खूप मोठी आहे. उत्कर्ष आहे, विनीत आहे, खूप चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. त्याच्यासाठी ते 54 धावा त्यांच्यासाठी जमा करणे इझी जाईल. हो, पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. मस्त, खूप सुरेख असा चेंडू म्हणता येईल.
आणि अजूनही 20 चेंडू मागे 33 धावा जमा करायच्यात. ते फ्रेडॉक्स संघाला आणि मोठे फटके खेळावे लागतील तितकी ताकद सुद्धा आहे मयंक आणि दर्शनमध्ये. तर पाहूया निलेश यांचा पुढचा चेंडू. आणि दर्शन रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादामध्ये हुकलेला हा चेंडू तिथे पंचांकडे अपील करत असताना तितकाच खूप सुरेख असा पद्धतीचा चेंडू होता. दर्शन यांनी ठरवलं होतं की मी हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळून चौकार आणि षटकाराच्या दिशेने मारू शकेल, परंतु बॉलर सुद्धा तितकाच चांगला निलेश नावाचा एक चांगला गोलंदाज. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तरी सुद्धा इतके चांगले 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. पाहूया शेवटचा चेंडू. आणि तिथे पाहूया दर्शन यांचा एक सुरेख फटका. अठरा चेंडू मागे अजूनही 27 धावांची गरज आणि मला तरी वाटते 9ची सरासरी आहे. काही इतकं हार्ड समीकरण नाहीये, कारण की चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत असताना दर्शन आणि मयंक. तर पाहूया पुढचं गोलंदाज कोण असेल. आणि तिसरं षटक घेऊन येतोय तो आशिष. अजूनही 18 चेंडू 27 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 9ची सरासरी आहे. 18 चेंडू 27 धावा. चला तर आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 28. पुन्हा एकदा पाहूया तिथे पंच दर्शवतील वाईट असा चेंडू. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. अजूनही एकही चेंडू टाकून झालेला नाही. तिथे मयंक याचा खूपच सुरेख असा फटका म्हणता येईल. आता तरी देवा मला पावशील का, खूप झाला म्हणत्या ते जाऊशील का. आता तरी देवा मला पावशील का, खूप झाला म्हणत्या ते जाऊशील का. पैसा तो अन्यायाचा घरी खळबळ, साधी कोणी मजुराला मारू तिथे बळ. आणि एकच चेंडू टाकून झालेला आहे. धावसंख्या होते ती 35 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला हा तिथे जेल होतोय का नाही, परंतु नो मॅन लँड मध्ये हा पडताना चेंडू. तिथे 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 37. सोळा चेंडू 17 धावा.
आणि घुटना टेक तमाशा देख खूप सुरेख असा फटका म्हणता येईल मयंकच्या बॅट मधून. अरे बोल 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 भावी वाले की आणि हा डेड बॉल होता. तर पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तिथे षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होती ती 43. खूप सुरेख अशी फलंदाजी करताना दिसतोय तो मयंक. चांगल्या फॉर्म मध्ये असताना चांगल्या टच मध्ये आहे तो. मागचा चेंडू सुद्धा षटकार मारला होता परंतु तो पंचांनी डेड बॉल घोषित केला आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारला. तिथे पाहूया पुन्हा एकदा षटकार. आणि निर्धाव असा चेंडू. 13 चेंडू 5 धावा आणि वन साइड मॅच फिरवली ती. मयंक यांनी चांगले फटके खेळले, चांगले षटकार मारले, आपल्या संघाला एक सेफ झोन मध्ये नेऊन ठेवले. आता थेट जिंकलात तर आपण सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. पुन्हा एकदा वाईट असा चेंडू. अतिरिक्त धाव खूप खर्च केल्या. चला 4 धावांची गरज आतापर्यंत. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. नदीम. हॅलो हॅलो हॅलो. 12 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे मेंटेनन्स फ्रेड संघाला विजयी होण्यासाठी. सुंदर असा फटकार दर्शन यांच्यातून, पण झेल घेण्यासाठी संधी होती खेळाडूला, पण झेल ड्रॉप झालेला आहे आणि चौकारच्या रूपाने 4 धावा निघालेल्या आहेत आणि फ्रेड ऑफ संघ विजयी होऊन थेट सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. सेमीफायनलमध्ये धडक. गाडी मला गाडी तुझी गाडी तुझी साताचे घाटावर जाऊ. पॉवर ग्रॅन्युल्स प्रोडक्शन